नमस्कार मंडळी, मी प्रथमेश कोकरे म्हणजेच रॉयल पत्या परत एकदा तुमचं आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता सध्या तरी आहे मी म्हणजे मित्राला एका पिकअप करायला आलो आहे. ते साकी ह्याला आलो आहे, तुमका गावात आलो आहे, म्हणजे आपलं साकी नाकाड आहे इथे. पण साला अजून काय आला नाही. जवळजवळ 1 ते 2 तास झाले तिथे उभा आहे. मस्तपैकी 1 तास लेट करून आता आला. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला चला म्हणजे इथून आपली राईड तरी आता सुरू झालेली आहे अशा प्रकारे. आणि या बाबाने 1 तास तरी मस्त आहे की आता लेट केलेला आहे. नमस्कार मंडळी, सुप्रभात. सकाळचे वाजले आहेत आता 7 वाजलं आणि आपण वाहुलीमध्ये काहीतरी वाहुलीच होतं बाय चान्स, म्हणजे नाशिक रोडच आहे. आपण धुकं पण जाम आहे, थंडी पण मजबूत वाजते. आहे थोडंफार ट्रॅफिक, ठीक आहे चिल, पण येताना वाट लागणार हे कन्फर्म आहे. कंटेनर कसे आहेत बघ, कशा आहेत. सकाळचा माहोल 1 नंबर आहे. पण शाळेतली पोरं जात आहेत शाळेमध्ये, आपण जातो आपल्या राईडला. आपले पण दिवस होते शाळेत जायचे, जेव्हा जायचं तेव्हा जाऊन आलो. आता आपले राईड करायचे दिवस आहेत, सो राईड करू आपण. सकाळी सकाळी साईबाबांची शिर्डी, वा 1 नंबर 1 नंबर. असा दृश्य सकाळी जर बघायला भेटला तर दिवस प्रसन्न होतो, प्रसन्न झाल्यासारखं वाटतोच आहे. खूप भारी वाटतं, खूप मस्त मजा आली. शिर्डीला लोक पायी पायी चाललेत, मजा वाटते. पण आहे थोड्यातले त्यात ट्रॅफिक, थोडंफार ट्रॅफिक काही संपणार नाही, ते लागलेलंच आहे आपल्या मागे. तर आता सध्या तरी इथं चाय पाणी नाश्ता वगैरे करायला आपण थांबलेलो. बऱ्यापैकी तरी झालं आहे आपलं सगळंच. आता डायरेक्ट स्टॉपला थांबायचा असा विचार आहे. तरी पण घेतला तर मध्ये एक ब्रेक घेऊ. त्याचबरोबर सूर्यदेवाने बघा काही दर्शन दिलेलं आहे चांगल्या प्रकारे आपल्याला. चला तर इथून निघायचं हे करूया. त्या माईला चावी कुठे गेली, इकडे. हां चला निघायचा कार्यक्रम करूया डायरेक्ट. आता तुम्हाला पुढे भेटू. रस्ते बघायला गेलं तर 1 नंबर आहे, तर क्वालिटी आहे अजिबात नाही. रस्त्याचा नादच नाही अजिबात. आणि थंडी असली आहे ना, बापरे माझ्या उडकुडायला होतं आहे, शब्द फुटत पण नाहीत तोंडातून. हे रस्ते पण आहेत कंडिशनमध्येच. हे गाडी रेमटावा, पण आम्ही चाललो आहे एकदम नॉर्मली 60, 70, 80च्या पुढे क्रॉस केलीच नाही आणि करायची पण नाही. एकदम आरामात राहायचे आणि आरामात यायचे. नो घाई, आपल्याकडे दिवस पडलेला आहे पूर्ण. बरं, बाय चान्स मी तुम्हाला सांगितलंच नाही, आपण टुवर्ड्स चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. ते तुम्हाला समजेल आपल्या थंबेलवरून, जे थंबेल लावलं आहे त्याच्यावरून समजूनच जाईल आपल्याला आपण कुठे चाललो आहे ते, ठीक आहे. आणि हे आपली साईबाबांची जी पालखी चालली आहे, मग असं 2 पालख्या गेल्या. बाय चान्स मग अशी एक शूट केली 2 मिनटं. हां, मग अशी एक शूट केली आणि अजून 2-3 भेटल्या. काय मस्त आहे त्या, पायी पायी चालत आहेत, मजा आहे. जा बाबा जा, लय घाई लागली बहिणी घर याला. जा आता, जा 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 तिच्या माईला. कसे असतात या, तळबदरी असतात. अय हाय पुढं कोणतरी, कशामुळे तरी आहे ना, जागा देत नाही. हे बाई पेलतोय, हॉर्न देतोय, काय नॉन सेन्स. हे बघा सगळे शिर्डीवालेच आहे ते. थोडं क्वालिटी. आपण पण एकदा शिर्डीला जाऊया बाईकने. आपण राईडच करत जाणार आहे, पायी पण जायचं आहे मला. पण एकदा मी कुठे गेलेलो, आपलं ठाणा टू नाशिक. हां आलेलो, एकदा आलो आहे, सॉरी विसरले. झाली तर 3-4 वर्ष झाली. बाय चान्स 11वी-12वीमध्ये असताना आलेलो. भारी. ह्या साईडला थंडी असते, जा बऱ्यापैकी असते.
कुडकुडायला उभं राहिलं तरी कुडकुडायला होतं. आणि म्हणजे विचार करा आता काय हालत असेल. आई खरे पिकअपवाले आहेत ना, मारतील एक दिवशी. स्लो 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 शहर आलं, नाही तर बाजारपेठ आली, काहीतरी आहे. नाशिकला वगैरे जायचं असेल, त्र्यंबकेश्वरला जायचं असेल, भाई हा रस्ते एक नंबर आहेत. मुंबई गोवापेक्षा तरी बरे आहेत रस्ते. आणि सूर्यदेव पण बघा पुढे. इथे 9 वाजायला आले तरी पण असली थंडी वाजते ना, आई शपथ काय सांगू. थंडी काय सहमतच नाही. पण घाट कोणता आहे तो नाही माहिती. घाट आहे की काय समजत नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. नमस्कार. आता सध्या तरी आपण कसारा घाटामध्ये पोचलो आहे. क्वालिटी आहे कसारा घाट पण. बघा ना आजूबाजूला बघा ना, अद्भुत वाटतंय ना भाई. बसवाले डेंजर आहेत. बसवाले आणि पिकअपवाले इथले काय सांग, जाम म्हणजे जाम डेंजर आहेत. मनात आली की कशी पण गाडी मारतात. एस टीवाला तर आता तुफान गेला. हा समोर दिसतोय ना, हा वाला कसला घासून गेला मस्त आहे की एकदम बाजूवर ढकलून झाल्याने. आता बघा ना किती हळू झाला आहे. उतार लागलेला मस्त आहे की, मोठा उतार आहे तो व्हायच्या तिथे. चल ट्रॅफिक चालू झालं कसाऱ्याच्या घाटावरती. म्हशी बाई रस्त्यात येऊ नका, आमचा गेम होईल, बाकी काय नाही. कसलं दिसतंय ना पुढे मस्तच नाथ पुढे. थांबा या टँकरच्या पुढे जातो आणि दाखवतो. 1 2 3 वा नाईस क्वालिटी. अशी दृश्य बघायची असतील तर बाईक करून जायला निघा, खूप मजा येईल. पण एक काय एकदम आरामात चालवा. जास्त स्पीड धोकादायक करू शकते माझ्या मते तरी. मला तसं आम्ही 80 अजून क्रॉस नाही केल्या, म्हणजे ठरवूनच निघालेलो की 80 क्रॉस नाही करायची तिथे पण काय पण झालं तरी. 80 81 म्हणजे त्याच्या खालीच चालायचं आपण. भले लेट होऊ दे अर्धा 1 तास, 1 ते 2 तास होऊ दे, पण 80च्या खालीच ठेवायचे बनलेलं माझं. आणि ते आपण प्रॉपर फॉलो करतो. जागेवर तो नव्हता मस्त एक समजून नाही आलं तर. अरे लगा ट्रैफिक अभी क्या करने का बाबा. बापरे माझ्या जाम ट्रॅफिक आहे. गाडी ऑफ रोडिंग चालू. बापरे माझ्या कसाऱ्या घाटामध्ये कसलं ट्रॅफिक होतं. त्या रेत्यामधून गाडी अशी अशी हलते, त्याच्यात डबल सीट बघा. काय दोन्ही पाय खाली टिकवल्याचे पर्यायच नव्हते. एवढं ट्रॅफिक असतंय पण एवढं मुंबईपेक्षा बेकार आलं ते बाबाई. आणि कसले बाबा कंटेनरच्या लाईन मागे. आणि आता बाबा रस्ता कसला खाली. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. दोहा माधव बरवा, दोहा माधव बरवा, दोहा माधव बरवा, दोहा विठ्ठल बरवा, माधव दोहा विठ्ठल बरवा. इगतपुरीला पोचलो ऑलमोस्ट, म्हणजे आलो जवळ आलो. किती किलोमीटर दाखवतो 50, म्हणजे तासाभरात होऊन जाईल.
हवा, थंडगार हवा आणि गाडी चालवण्याची मजा एक वेगळीच आहे. बाप रे माझ्या, सो कुर्ला मेरी बेबी. त्र्यंबकेश्वर अवघे 39 किलोमीटरवर आलं आहे. एक्साइटमेंट वाढत चालली. बसवाला येतो इज्जतमध्ये, आपण आतमध्ये जायचं. बहिणीदारांचा भरोसा नाही. आता आपण त्र्यंबक घाटामध्ये पोचलो आहे. घाट सल्लम आणि एकदम घनदाट आहे. मस्त आहे. इथं ना अजून पण थंडीच वाजते, थंडी गेली नाही. मस्त यार, मस्त. आजूबाजूचा नजारा पण बघून घ्या एकदा. खूप म्हणजे खूप भारी वाटतं. लागला उतार, चला जागेवर. कसला आहे रे जागा, मस्त. येवा तिथून कुठून आलो कुठपर्यंत. वाह, देवगाव 14, वेतरणा 4, सातुर्ली 1, त्र्यंबकेश्वर 27. आपल्याला घ्यायचं इथून राईट. आजूबाजूचा नजारा बघा ना, काय कडक ना. धरणाचं नाव नाही माहीत मला, पण भाई सॉलिड आहे, मस्त आहे किंवा क्वालिटी. तिथे मासेमारी आहे, बोटी बिटी आहेत. इथून दिसेल प्रॉपर. हो 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 हो, कडक कडक. नाद नाही. ह्या गोष्टी अशा कारमध्ये, बसमध्ये अशा अनुभवायलाच भेटणार नाही. हवे तशा. मस्त आहे रे, नाद नाही. खरंच भारी, खूप छान वाटतं. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमधले आपले भाविकांचे हार्दिक स्वागत. मस्तच, छान, अतिउत्तम. परिसर भारी घेतला. वा वा वा, छान. नमस्कार मंडळी. आपलं सध्या तरी दर्शन झालं आहे, पण एक जादू दाखवू का? जादू. ही लाईन बघा ना कुठपर्यंत आली आहे. जाम करते रे, जाम करते. ते 100% संध्याकाळी 8 वाजता पोहोचतील असं वाटतंय मला. माझ्यामध्ये तर बाहेर लाईन गेली असेल ही. बापरे, माझ्या काय लाईन आहे. अरे रे रे रे, मी लांबून बघितली, एवढी नव्हती वाटली मला एवढी असेल. आता तर बघा, आयुष्यपत खूप मोठे. जे ॲज्युम केलं त्याच्यापेक्षा तरी खूप आहे. ही लास्ट आहे. अरे रे, म्हणजे इथपर्यंत आली. नवनाथ घाट, नाशिक. नमस्कार मंडळी. आता जेवण पण झालं आणि दर्शन पण झालं आपलं.
चांगल्या रीती झालं सगळं जेवण पण मस्त की म्हणजे नॉर्मल केलं, एवढं पण दाबून केलं नाही. म्हणजे राईडला जाताना खरं म्हणजे करायचं म्हणजे राईडला कुठे पण असेल तर दाबून करायचंच नाही पहिली गोष्ट म्हणजे जस्ट नॉर्मल पोटापुरती म्हणजे भूक थांबण्यापुरती केलेलं आहे. आता कसं एकदम फ्रेश वाटतं की नाही. दर्शन पण भेटलं ते एक नंबर वाटलं. बाबा माझ्या गळा काय ते सुख. आणि पुढचा सुख बघा ना, रस्ता एकदम खालीम खाली. आणि त्र्यंबकेश्वरला बापरे माझ्या किती लाईन होती. जाम 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 वैताग आला शाप. खूप म्हणजे खूप लाईन. लोणावळा परवडलं आपलं असं बघायला गेलेलं लाईनीच्या बाबतीत. लोणावळ्यात किती उभं राहून राहून राहिलं तरी किती 1 तास ठीक आहे. जास्त गर्दी असेल तर म्हणतात माझ्या मते 2 तासाच्या वर तरी लागत नाही तिथे कधी. पण इथे जाम टाईम लागतो, जाम म्हणजे जामच. देऊ तुम्हाला आता पुढे जसं जसं अपडेट येतील तसं मी देत जाईन तुम्हाला. ठीक आहे, चलो मिळते आई. नमस्कार अंडी. संध्याकाळचे वाजले आता 4:30 आणि कसाऱ्यामध्ये असं जाम लागलं आहे ना काय सांगतो. आपली बाईक होती म्हणून कोणा मारत त्याच्यातच अर्धा तास गेला. जाम जाम लागलं आहे मस्त आहे. कारवाले तर मेले बहिणी गारे. एवढं ते जाम लागलं बिकॉज रस्त्याचं एक साईडचं काम चालू आहे आणि गाड्या समोरासमोर येऊन उभे आहेत त्याच्यामुळे जाम लागलेलं आहे. बाकी काय विषय नाही. एक लेन पकडून जर दोन्ही साईडचं चालू राहिलं असतं तर प्रॉपर गाड्या निघाल्या असत्या. पण कारवाल्यांना जाम घाई असते हायवेवर. सगळ्यांना ओव्हरटेक करत जायचं. ठीक आहे चला, ज्याचं आपापलं मत. आता होईल क्लिअर 10-15 मिनटात, काय विषय नाही. आपण जाऊया आपल्या सुसाटमध्ये. सुसाट म्हणजे सुसाट नाही, 80 बस. 80च्या वर नाही अजिबात, थोडं पण नाही. मित्रांनो भिवंडीला आलो आपण. म्हणजे ठाण्यात एंटरच केला आपण. मस्त रस्ता खाली भेटला आणि हा लागलेला आपला पहिला टोलला. पहिला नाही दुसरा, मागे एक लागला, हा दुसरा आहे. म्हणजे आपण आता एंटर झालो आहे ठाण्यामध्ये ना मेरे अच्छी अच्छी के दिल में पप्पी. एकदम रस्ता भारी आहे, थोडा पण खराब नाही. मध्येच एका ब्रिजचं काम चालू आहे थोडंसं, त्यामुळे जरा एक पॅच खराब भेटला. ओके फाईन, तेवढं तर पाहिजेच. आणि हा काय ते घाट नाव, कसारा घाटामध्ये भाई कायमचं ट्रॅफिक आहे ते आहे. पण आज एवढं येताना एवढं नव्हतं, जाताना कुत्र्या तोंडी ट्रॅफिक होतं. आता बच्ची के दिल में चिल. ठीक आहे. नमस्कार म्हणजे जस्ट आपण आता ठाण्यामध्ये एंट्री मारलेली आहे. म्हणजे मगाशीच मारलेली पण ट्रॅफिक जाम होतं त्याच्यामुळे काय दाखवता आलं नाही. बोललो काय ट्रॅफिक आहे आता पण आहे त्यातले त्यात, तरी पण ओके चालू ट्रॅफिक. मगाशी तर एका जागेत थांबलेलं. संध्याकाळचा हाच मोठा एक इश्यू असतो. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे. आता आपण मुंबईमध्ये जरी एंट्री मारली आणि आपला व्लॉग हा इथपर्यंतच असेल. परत एकदा भेटू आपण नवीन एका व्लॉगमध्ये, नवीन एका कथेसोबत. ओके ना मेरे बाबू.